हॅलो हॅलो चेक चेक हॅलो 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 चेक चेक माइक चेक हॅलो साविंद्रा प्रीमियर लीग 2025 CPL मध्ये सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. या स्पर्धेतील दुसरी मॅच आपण या ठिकाणी पाहतोय. यश 11 विपक्ष भूमी 11 या दोन टीम मध्ये मॅच चालू आहे. भूमी 11 टीमच्या कॅप्टन टॉस जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारला आहे. तर फलंदाजी आपण यश 11 या टीमची पाहतोय. ओव्हर नंबर 2 चालू आहे. दुसऱ्या षटकाचा खेळ मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. 15 धावा धावफलकावर आहेत. एक गडी बाद 15 धावा धावफलकावर आहेत. षटकातील पुढचा बॉल समोर आपण सकारात्मक पाहतोय. या फलंदाजीचा बॉल हॅलो हॅलो ऑन साइडला प्रहार झालाय. फटका चांगला आहे. बॉल निघून जातोय सीमारेषा पार. 6 धावा षटकार. ट्वेंटी 24 धावा धावफलकावर झाल्यात. हॅलो हॅलो बघा, खेळाडू कक्षातून कोणी या ठिकाणी येऊ नका. खेळाडू कक्षातून कॉम्बॉक्स कडे कोणी येणार नाही, अन्यथा पॅनलाइज केले जाईल. 2 धावांचे पेनल्टी असेल, याकडे लक्ष असू द्या. हॅलो षटकातील पुढचा बॉल. या बॉलर्स देखील प्रहार झालाय ऑन साइडला. हा फटका देखील चांगला आहे. क्षेत्ररक्षण चांगलं झालंय त्या ठिकाणी. 2 धावा कंप्लीट होत आहेत. चेतन होता त्या ठिकाणी. भरपूर चांगला प्रयत्न चेतनच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाला. 2 धावांच्या मदतीने धावफलक पुढे सरकलंय. 26 26 धावा धावफलकावर झाल्यात.
26 धावा धावफलकर आहेत. 2 षटकांचा खेळ कंप्लीट झालाय. हॅलो, षटक क्रमांक 3 पहिला बॉल. या बॉले सोबत असं संपर्क नाहीये. चेतन बॉलिंग ट्रॅक वर आलाय. षटक क्रमांक 3 ची सुरुवात. पहिल्या बॉलवर सिंगल. 27 धावा धावफलकावर झाल्यात. या स्पर्धेतील दुसरी मॅच आपण एन्जॉय करतोय. यश 11 विपक्ष भूमी 11 या दोन टीम मध्ये. यश 11 विपक्ष भूमी 11 या दोन टीम मध्ये ही मॅच आपण पाहतोय. या बॉलेचा बॉल सोडून दिलाय कारण दिशा चुकीची आहे. पंच आमच्याकडे बोलतायत वाईट बॉल. अवांतर धाव मिळेल. यस, या स्पर्धेमध्ये जर अग्रिराजा प्रतिष्ठान संघ फायनल विजेता ठरतोय तर तेजस पाटील यांच्या माध्यमातून एक बकरा आणि 5,000 रुपयाचं कॅश प्राइज दिलं जाईल. ऋषी पाटील यांच्या माध्यमातून चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळालं. या बॉलर्स देखील अजून एक चांगला बॉल त्या ठिकाणी आपण पाहतोय. ज्या बॉल कडे सागर पाटीलचं काही उत्तर नाही आहे. षटकार ठोकलेला चेंडू सीमारेषे बाहेर जर प्रेक्षकांमध्ये कोणी झेल घेतला तर कुणाल पाटील यांच्या माध्यमातून 100 रुपयाचं कॅश प्राइज आहे. षटकातील पुढचा बॉल. यावेळेस ऑन साइडला प्रहार झाला. क्षेत्ररक्षक आहेत. डीप मिड विकेटला चेंडू उचलला जातोय का? नाहीये. यस, मिस. वैयक्तिक 23 या धावसंख्येवर खेळतोय सागर पाटील. बेसफिल्डच्या माध्यमातून आज चौकार आला. चेतन पुन्हा एकदा षटकातील पुढचा बॉल. या बॉलेस दांडीकुल त्रिफलाची फलंदाज बाद सागर पाटील.
नवीन फलंदाज यश मैदानाच्या आतमध्ये. .34 34 धावा झाल्या आहेत. षटकातील शेवटचा बॉल. ऑन साइडला प्रहार झालाय. बॉल हव्यामध्ये, क्षेत्ररक्षक झेल खाली आणि झेलच्या स्वरूपात अजून एक गडी बाद. महत्वाची चला थोडं स्पीडली केला. यस 5 ओव्हरची मॅच आहे. अर्थातच अजूनही 2 षटकांचा खेळ बाकी आहे. 34 34 धावा झाल्या आहेत. चला थोडं स्पीडली गेला. आज टोटल आपल्याला 7 मॅचेस कव्हर करायच्या आहेत. पहिल्या 3 षटकांमध्ये 34 34 धावा धावफलकावर आहेत. मात्र अजूनही 2 षटकांचा खेळ बाकी आहे. मनीष बॉलिंग ट्रॅकवर षटक क्रमांक 4 फेकण्यासाठी. पाहूया कशा प्रकारे गोलंदाजी करेल. मात्र पहिल्या इनिंगमधील अजूनही 12 बॉलचा खेळ बाकी आहे. 34 34 धावा धावफलकावर झाल्या आहेत. चौथं षटक. षटकातील पहिला बॉल. पहिलाच बॉल हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न. सिंगल कंप्लीट. नवीन फलंदाज मिकी मैदानाच्या आतमध्ये आलाय. मिकी कडून देखील भरपूर साऱ्या अपेक्षा असतील टीमला. .37 37 धावा धावफलकावर झाल्या आहेत. षटकातील पुढचा बॉल. पुष्पा नाम सुन के फ्लावर
मनीष पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर. आतापर्यंत चांगलं षटक फेकले जाते मनीषच्या माध्यमातून. षटकातील पुढचा बॉल. या बॉलेस देखील हवं तसं संपर्क नाही आहे. एक धाव कंप्लीट झाली आहे. थोडी मिस फील्ड आणि त्यावर दुसरी धाव देखील कंप्लीट होते. 2 धावा कंप्लीट झाल्या. रनिंग बिटवीन द विकेट चांगलं पाहायला मिळालं. 2 धावांच्या मदतीने धावफलक पुढे सरकलंय. 39 धावा धावफलकावर झाल्या आहेत. चौथ्या षटकाचा खेळ आपण पाहतोय. मनीषच्या माध्यमातून हे षटक फेकलं जात आहे. फुलटॉस आहे. ऑन साइडला उडवलाय. क्षेत्ररक्षक झेल खाली येत आहेत आणि झेलच्या स्वरूपात अजून एक मोठी विकेट. फलंदाज बाद मिकी पाटील. मैदानाच्या आतमध्ये जातोय. षटकातील पुढचा बॉल. या बलेचा बॉल पडल्यानंतर सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये स्थिरावतोय. निर्धावच्या स्वरूपात कोणत्या प्रकारची धाव नाहीये. अजून एक चांगला बॉल त्या ठिकाणी पाहायला मिळाला. थर्टी 39 धावा झाल्या आहेत. चेतन शेवटचं षटक. चांगली सुरुवात या षटकाची देखील आपण पाहतोय. पहिला बॉल जो आहे तो निर्धाव फेकलाय. षटकातील पुढचा बॉल. या बॉलेस आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. हवं तसं संपर्क नाहीये. एक धाव कंप्लीट झाली आहे. डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग वरनं क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचल्यात. 2 धावा कंप्लीट होत आहेत. षटकातील पुढचा बॉल. चेतन पुन्हा एकदा. या वेळेस दांडीगुल त्रिफलाची. फलंदाज बाद सखाराम पाटील.
त्या ठिकाणी 2 धावा मिळतील. 44 धावा झाल्या आहेत. चेतन पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर. षटकातील पुढचा बॉल, या वेळेचा बॉल सोडून दिलाय. अजून एक चांगला बॉल आपल्याला पाहायला मिळाला. षटकातील पुढचा बॉल, ऑन साइडला बॉल देखील डिक्लेअर झोन मध्ये. 2च धावा मिळतील. अशा प्रकारे 5 षटकांचा खेळ कंप्लीट झालाय. 46 धावा झाल्या आहेत. 47 धावांचे लक्ष या ठिकाणी उभं केलंय. या शिल्लवन टीमने भुवी 11 या टीम समोर 47 धावांचे लक्ष आहे. चला टॉस साठी या. नेक्स्ट मॅच चला फलंदाज पाठवा. भुवी 11 टीमचे कॅप्टन. चला लवकरात लवकर आपण सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये पाठवा. मॅचला आपण सुरुवात करूया. फोर्टी 47 धावांचे लक्ष आहे. चला मॅचला सुरुवात करा. 2 फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. सरस पाटील विथ सुदाम पाटील विथ संदेश पाटील. फ्रंट लाईन षटक राम पाटील बॉलिंग ट्रॅकवर. पहिल्या मॅचमध्ये आपण सरस पाटीलच्या माध्यमातून विकेट हॅट्रिक पाहिली होती. काय कमालीची गोलंदाजी पाहायला मिळाली होती पहिल्या मॅचमध्ये. चला मॅचला सुरुवात करा. षटक क्रमांक पहिला आणि षटकातील पहिला बॉल टाकण्यासाठी बॉलिंग ट्रॅकवर राम पाटीलला आपण पाहतोय.
पहिलाच बॉल ऑफ साईडला, फटका चांगला आहे, क्षेत्ररक्षक होते त्या ठिकाणी दीपकच्या माध्यमातून चांगले क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळालं, कारण त्या ठिकाणावरनं चेंडू जर ट्रॅव्हल झाला असता तर सरळ सीमारेषा पार पाहायला मिळाला असता. 3 धावा वाचवल्या दीपकने, सिंगल कंप्लीट. फक्त आणि फक्त एकच धाव आली या बॉलवर. सुदामने अकाउंट ओपन केलं स्वतःच, त्याचबरोबर संघाचं देखील. 47-47 धावा विजयासाठी ठोकायच्या आहेत 5 ओव्हरमध्ये. क्षेत्ररक्षणामध्ये थोडं बदल केलं जात आहे, कारण समोर डावखुरा फलंदाज संदेश सज्ज होतोय. चला, थोडं स्पीडली गेला. षटकातील पुढचा बॉल ऑन साइडला, प्रहार झालाय, फटका चांगला आहे, बॉल निघून जातोय सीमारेषा पार. मिळतील 6 धावा, षटकार. सन्माननीय बालारामजी पाटील, आपणास विनंती आहे की आपण व्यासपीठावर येऊन स्थान बनवा. CPL स्वाविंद्रा प्रीमियर लीग मध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे. षटकारासोबत अकाउंट ओपन करतोय संदेश. 7 धावा धावफलकावर. समोरच्या दिशेने आतिश पाटील त्या ठिकाणी आहे. पहिली विकेट, फलंदाज बाद संदेश. पहिली विकेट नक्कीच या ठिकाणी तुषार शेलके, भावेश वारे हे देखील उपस्थित आहेत. विनंती आहे व्यासपीठावर येऊन स्थान बनवा. समोरच्या दिशेने ड्राईव्ह केले चेंडूला, क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी आतिश पाटील. आज पण तोच अंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. 2 धावा कंप्लीट झाल्या, धावफलक 2 ने पुढे सरकेल. 9 धावा धावफलकावर झाल्या आहेत. वेलकम संदीप दादा. षटकातील पुढचा बॉल राम पाटील पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर. ऑन साइडला प्रहार झालाय, बॉल हवेमध्ये, क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी. अतिशय सुरेख झेल, अजून एक गडी फेल.
9 धावा धावफलकावर आहेत. 2 विकेट्स आतापर्यंत पाहायला मिळाल्यात या षटकामध्ये. राम पाटील चांगली गोलंदाजी, एक षटकार जरूर आपण पाहिला होता या षटकामध्ये, तरी देखील कमबॅक भरपूर चांगलं झालंय. षटकातील पुढचा बॉल या बलेस देखील समोरच्या दिशेने प्रहार झालाय. बॉल निघून जातोय सीमारेषा पार. 6 धावा षटकार. तर अशा प्रकारे षटक क्रमांक पहिला कंप्लीट झालाय. पहिल्या षटकाची समाप्ती. 2 गडी बाद. धावा धावफलकावर आहेत 15 धावा. 2 विकेट्स जरूर गेल्यात, परंतु धावा ज्या आहेत त्या 15 आल्यात. 47 धावांचं लक्ष आणि त्या धावांचा पाठलाग करत असताना पहिल्या ओव्हरमध्ये वसूल केल्या त्या ठिकाणी मूवी 11 टीमने 15 धावा. बॉलिंग ट्रॅकवर दीपक येतोय. षटक क्रमांक 2 फेकण्यासाठी पाहूया दीपक कशा प्रकारे गोलंदाजी करेल. चला थोडं स्पीडअप करा, मॅचला सुरुवात करा. या शिल्लबान टीमचे कॅप्टन आपण थोडं स्पीडली केला. षटक क्रमांक 2 आणि षटकातील पहिला बॉल टाकण्यासाठी दीपक बॉलिंग ट्रॅकवर सज्ज होतोय. P2 पॉवर प्लेचं दुसरं षटक आहे. षटकातील पहिला बॉल. पहिलाच बॉल पुन्हा एकदा ऑन साइडला बॉल हवेमध्ये. आतिश पाटील झेल खाली, चुकी होणार नाहीये. सुदाम पाटीलची महत्वाची विकेट. फलंदाज बाद. वेलकम संतोष उमराटकर यांचं देखील या ठिकाणी शुभ आगमन झालंय. फोगाव गावचे सामाजिक कार्यकर्ता. आणि फलंदाज सज्जन गेला. यावेळेस पहिल्याच बॉलवर परतावा लागेल त्या ठिकाणावर ना. फोर्टी-7 47 धावांचं लक्ष जरूर आहे. मात्र या ठिकाणी पहिल्या ओव्हरमध्ये 15 धावा आणि त्यानंतर मात्र या षटकाची सुरुवात
2 बॉलचा खेळ झालाय. 2 बॉलवर 2 विकेट्स आपल्याला पाहायला मिळाल्यात. गोलंदाज विकेट हॅट्रिकवर आहे. पाहूया विकेट हॅट्रिक पाहायला मिळते का या स्पर्धेतील. दुसरी विकेट हॅट्रिक आपल्याला पाहायला मिळेल का, कारण पहिली तर आपण पहिल्या मॅचमध्येच पाहिली होती. सरस पाटील यांच्या माध्यमातून बॅक टू बॅक 3 विकेट्स घेतल्या गेल्या होत्या. दीपक विकेट हॅट्रिक चेंडू घेऊन बोलतोय. ऑन साईडला प्रहार झाला. बॉल हव्यामध्ये क्षेत्ररक्षक प्रयत्न करतायत. अतिश पाटील यांचं कमालीचं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळतं या मॅचमध्ये. प्रयत्नांना 10 पैकी 10 गुण दिले जातील. काय अफलातून डाईव्ह केले होतं त्या ठिकाणी, स्वतःला झोकून दिलं होतं. अगदी शेवटच्या क्षणी झेल ड्रॉप होतोय. नक्कीच झेल जर पकडला असता तर कदाचित हा झेल कॅच ऑफ द टुर्नामेंट देखील ठरला असता. काय कमालीचे प्रयत्न अतिश पाटील यांच्या माध्यमातून. षटकातील पुढचा बॉल. दीपक पुन्हा एकदा या वेळेस देखील ऑन साइडला बॉल हवेमध्ये. सागर आहे त्या ठिकाणी. अजून एक चांगला झेल. फलंदाज बाद. मालिकावीरची आकर्षक ट्रॉफी आम्हाला ज्यांनी स्पॉन्सर केली आहे, सन्माननीय हनुमानजी लक्ष्मण पाटील यांचे या ठिकाणी शुभ आगमन झालंय. आपणास विनंती आहे की आपण व्यासपीठावर येऊन स्थान बनवा. या स्पर्धेमध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे. आपण पाहतोय CPL साविंद्रा प्रीमियर लीग 2025. दीपक षटकातील पुढचा बॉल. या भले जोरदार अपील, पंच सहमत नाहीयेत. एक धाव त्या ठिकाणी घेण्याचा प्रयत्न नक्कीच झाला होता, मात्र मनीषने नकार दिला. धावफलकावर झाल्या आहेत 17 धावा. षटक क्रमांक 2चा खेळ आपण पाहतोय. पहिल्या ओव्हरमध्ये 2 विकेट, त्यानंतर या ओव्हरमध्ये 3 विकेट. षटकातील पुढचा बॉल. अडब्या बॅटचा हा प्रहार. चेंडू स्क्वेअर लेग मधून डीपला जातो. डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक दूर राहिले. बॉल मात्र निघून गेलाय सीमारेषा पार. 4 धावा, चौकार. दोन षटकांचा खेळ कंप्लीट झाला. धावफलकावर झाल्या आहेत 21. 21 धावा झाल्या आहेत. पहिलं षटक 15 धावांचं तर दुसरं षटक 6 धावांचं. 21 धावा धावफलकावर आहेत, मात्र अजूनही 3 षटकांचा खेळ बाकी आहे. 18 चेंडू आणि 26 धावा हे समीकरण अजूनही बाकी आहे. नक्कीच मुनीश कडून भरपूर साऱ्या अपेक्षा असतील टीमला, कारण मुनीश मध्ये ती क्षमता देखील आहे. 18 चेंडू आणि विजयासाठी 26 धावांची आवश्यकता आहे. षटक क्रमांक 3 बॉलिंग ट्रॅकवर अतिश पाटील.
चला स्पीडअप करा. बॉलिंग ट्रॅक वर सज्ज होतोय. षटकातील पहिला बॉल. या वेळेस देखील चांगला बॉल डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न. जर डायरेक्ट हिट झाला असतं तर कदाचित मनीषला मैदान सोडावं लागलं असतं. सिंगल कंप्लीट. षटकातील पुढचा बॉल. समोर ऋषी आहे. या बलेचा बॉल स्क्वेअर लेग मधून डीपला जातोय. यश त्या ठिकाणी आहे. फक्त आणि फक्त एकच धाव. T23 23 धावा धावफलकावर झाल्या आहेत. T23 23 धावा झाल्या आहेत. 47 धावांचा पाठलाग भूवी 11 टीमच्या बाजूने केला जात आहे. षटकातील पुढचा बॉल. आतिश पाटील पुन्हा एकदा फुल टॉस आहे. ऑन साइडला प्रहार झालाय. फटका तर चांगला आहे. क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी. चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळालं. एकच धाव. एक पेक्षा आधी एक, काही एक नाही. 24 24 धावा धावफलकावर झाल्या आहेत. हनुमानजी पाटील साहेबांचं या ठिकाणी शुभ आगमन. वेलकम. आपलं हार्दिक स्वागत आहे. सोबतच गुरुनाथजी पाटील आपलं देखील हार्दिक स्वागत आहे. CPL सामिंद्रा प्रीमियर लीग 2025 स्लोवरचा वापर, परंतु लो फुल टॉस बॉल आपल्याला पाहायला मिळाला. बॉल डिक्लेअर झोन मध्ये जातोय. 2 धावा मिळतील. T26 26 धावा झाल्या आहेत. अजूनही 21 धावांची आवश्यकता आहे. षटकातील पुढचा बॉल. या वेळेस बॉल हव्यामध्ये क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. दीपकच्या माध्यमातून चांगला झेल. फलंदाज आशिष मैदानाच्या आतमध्ये. सिंगल कंप्लीट. 27 धावा धावफलकावर. 3 षटकांचा खेळ कंप्लीट झालाय. मात्र अजूनही 2 षटकांचा खेळ बाकी आहे. 12 चेंडू आणि 20 धावांची आवश्यकता आहे. षटक क्रमांक 14 अतिशय महत्त्वाचं षटक असेल, कारण या षटकापासून आपल्याला समजेल शेवटच्या षटकामध्ये धावा किती उरतील. 12 चेंडू आणि 20 धावा. मीटिंग नको आहे. आपण लवकरात लवकर मॅचला सुरुवात करा.
चला वेल कमी खर्च करा, पण वेळेसंदर्भात आम्हाला कोऑपरेट करा. मॅचला आपण सुरुवात करूया. 12 चेंडू 20 धावा हे समीकरण अजूनही बाकी आहे. बॉलिंग ट्रॅकवर दीपक येतोय. वैयक्तिक दुसरं षटक तर संघाच्या बाजूने चौथं. या आधी देखील जे षटक फेकलं होतं, काही कमालीची गोलंदाजी राहिली होती दीपकची. 3 विकेट्स त्याने घेतल्या होत्या आणि फक्त आणि फक्त 6 धावा खर्च केल्या होत्या. षटकातील पहिला बॉल, पहिलाच बॉल ऑन साइडला उडवलाय. बॉल निघून जाईल सीमारेषा पार. 6 धावा षटकार. अतिशय सुरेख फटका आशिषच्या बॅटमधून आलाय. ज्या गोलंदाजाने मागच्या ओव्हरमध्ये फक्त आणि फक्त 6 धावा खर्च केल्या होत्या, त्यावर मात्र पहिल्याच बॉलवर आलाय हा षटकार. विकेट्स या ठिकाणी गेल्यात, परंतु आशिष आपल्या टीमला सांगतोय मेहुना. षटकातील पुढचा बॉल. दीपक पुन्हा एकदा. या बले चुकी झाली आहे त्या ठिकाणी यष्टीरक्षकाच्या माध्यमातून. बॉल मात्र निघून गेलाय डिक्लेअर झोन मध्ये. 2 धावा. 35. 35 धावा धावफलकावर झाल्या आहेत. उर्वरित 10 बॉलचा खेळ बाकी आहे आणि येणाऱ्या 10 बॉलवर 12 धावांची आवश्यकता आहे. यावेळेस कव्हर रिझन मधून चेंडू ट्रॅव्हल झालाय, निघून जाईल सीमारेषा पार. 4 धावा चौकार. फेकलं होतं, मात्र या षटकामध्ये थोडी महागडी गोलंदाजी आपण पाहतोय गोलंदाज दीपकच्या माध्यमातून. खास करून क्षेत्ररक्षकांची साथ मिळणं देखील गरजेचं होतं. अजून एक चांगला फटका. बॉल निघून जाईल डिक्लेअर झोन मध्ये. 2 धावा मिळतील. अजूनही 8 धावांची आवश्यकता आहे विजयासाठी. षटकातील पुढचा बॉल. वाईड बॉल. लेग स्टिक सोडून चेंडू हाताला होता. अवांतर धाव मिळेल. 4 नॉट. 40 धावा धावफलकावर झाल्या आहेत. यस, डिक्लेअर झोन मध्ये जो चेंडू गेला होता त्या धावा येथे काउंट केल्या नव्हत्या. आता मात्र फक्त आणि फक्त 5 धावांची आवश्यकता आहे. षटकातील पुढचा बॉल. हलक्या हाताने खेळून काढल्या आशिषने. 1 धाव कंप्लीट झाली आहे. फक्त आणि फक्त 1च धाव. 4 धावांची आवश्यकता आहे. विजयाच्या उंबरठ्यावर आपण पाहतोय भुवी 11 या टीमला, कारण फक्त आणि फक्त 4 धावांची आवश्यकता आहे. षटकातील पुढचा बॉल. बॉल डिक्लेअर झोन मध्ये. 2 धावा मिळतील आणि आता मात्र फक्त आणि फक्त 2 धावांची आवश्यकता आहे. शेवटच्या अंतिम षटकामध्ये 2 धावांची आवश्यकता आहे विजयासाठी.
18 धावांचं हे षटक आपल्याला पाहायला मिळालं. अर्थात जाता मात्र फक्त आणि फक्त 2 धावांची आवश्यकता आहे. टॉप एज लागलाय, बॉल हवेमध्ये, झेल कंप्लीट केलाय. आशिषला मैदान सोडावं लागेल. यस, विकेटचं बदन. 5 बॉलमध्ये 2 धावांची आवश्यकता आहे. पाच बॉलचा खेळ बाकी आहे आणि येणाऱ्या 5 बॉलवर 2 धावांची आवश्यकता आहे. यश बॉलिंग ट्रॅकवर. अरे काय करता तुम्ही असा? लास्ट विकेट आहे. आता मात्र मॅच मध्ये वापसी झाली आहे पुन्हा एकदा यश 11 या टीमची, कारण यशने काढले त्या ठिकाणी 2 विकेट्स. यस, आतापर्यंत 8 विकेट्स केल्यात. षटकातील पुढचा बॉल, अजून एक चांगला बॉल. त्या निर्धाव चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. यश पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर. समोरच्या दिशेने खेळून काढलाय. सिंगल कंप्लीट. स्कोर इज लेवल बट चेसिंग इज कंपल्सरी. एका धावेची आवश्यकता आहे. 2 बॉलचा खेळ बाकी आहे. चेसिंग इज कंपल्सरी. दोन चेंडू एका धावेची आवश्यकता आहे. षटकातील पुढचा बॉल, फुल टॉस आहे, उडवलाय ऑन साइडला. 6 धावा. मॅच फिनिश, सामना जिंकलाय.